आपले राज्याचे माजी मंत्री आपल्याशी राज्य कार्यसभा आमदार माननीय राजकुमार भोळे सर्व मान्यवर खरं म्हणजे मी सुद्धा 15 वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात काम केलेलं आहे, पत्रकार देखील आहे, बातम्या लिहिलेल्या आहे. पण 15 वर्षांनी असं खेळण्याचं कोणी नियोजन केलं नव्हतं, त्यामुळे तो आनंद घेता आणि आज सर्व बातम्या सर्व टेन्शन सोडून विसरून या ठिकाणी खेळण्याचा मूळ आनंद घेत आहेत. त्याचा खूप म्हणजे कौतुक आहे. उत्साह वाढवण्यासाठी अनिलदादा पाटील स्वतः थांबून आहेत आणि त्यांचा संघ विजय होईल अशी आपण अपेक्षा करूया. चोपडा संघालाही त्यांच्या शुभेच्छा आहेत. शब्द सन्मान आणि कारण करूया. पुढचा चेंडू तो नितीनचा खेळणार आहे देवा. अतिशय चांगला चेंडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू देवाने फटकावलेला आहे. चेंडू सरळ मिडॉनच्या दिशेने 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात जामनेर संघासाठी. नितीनचा हाफ पिच पडलेला हा अतिशय जोशामध्ये आलेले आहे जामनेर संघ. पुढचा चेंडू तो नितीनचा. अतिशय चांगला फटका या ठिकाणी लावलेला आहे तो मोहनने. 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 6. 1 बाद 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. वाईड संपादक संघावर पराभवाचा सावट आलेला आहे. 3 धावांची गरज. विजयी शॉट. विजयी चौकार. जामनेर संघाचा दणदीत विजय. नमस्कार. आम्ही संपादक मंडळी लेखनिक तरबेज असतो. मात्र मैदानावर सराव करण्याची खूप गरज आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. जामनेरचा संघ खूप छान पद्धतीने खेळला आणि खूप सुंदर मॅच झाली. आम्हाला एक चांगला अनुभव मिळाला. आमच्यासाठी एक गोष्टी बागडे आणि आमचे शेखर पाटील हे त्यांच्या चिरंजीवासह खेळले. त्याचा आनंद आम्हाला खूप मोठा आहे. आणि खूप धन्यवाद. आज जर जिंकलं असेल तर क्रिकेट जिंकलेलं आहे, आज खिलाडू वृत्ती जिंकलेली आहे आणि आपल्या
बंधुभाऊ जिंकले. जामनेर संघाचं आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. आम्हाला असं वाटतं की ट्रॉफी तुम्ही जिंकावी. आम्ही सांगू शकतो की ज्यांनी ट्रॉफी जिंकली त्यांच्यासोबत आम्ही जामनेर संघातर्फे खरं तर संपादक मंडळी यांनी आपलं कौतुक करावं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. बातमीतून काहीतरी कौतुक होतं सर तुमच्याकडनं, पण बऱ्याच वेळेस टाळलं जातं आम्हाला. पण यावेळेस कौतुक आम्ही स्वीकार करतोय सगळेजण. आणि नक्कीच तुमच्यासोबत खेळणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. आणि खरंच सगळ्यांमध्ये स्पिरिट होतंच. जिंकण्याची आम्ही इच्छा घेऊनच आलेलो होतो जामनेरवरनं. तर बघूया आता पुढच्या मॅचमध्ये काय होतं. आमदार साहेब किंवा मंत्री साहेब या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला एक वेगळं त्यांच्यामुळे उत्साह आमच्यामध्ये आला आणि त्यांच्या येण्याने आम्हालाही असं वाटलं की आपण जिंकावंच. तसं महाराष्ट्रात आमच्या जामनेरचं नाव कोणी हे करतंय तसं आम्ही ते आल्यामुळे उत्साह झाला, आम्हाला उत्साह मिळाला आणि त्यामुळे आम्ही नक्की हा सामना जिंकलो. खरं म्हणजे या सामन्यामध्ये अवांतर धावांची खूप भर पडली. दोघंही संघाकडनं अवांतरच्या धावा दिली आणि लयलूट झाली. आणि फक्त आमच्या खेळाडूंनी एकच केलं. खूप छान झाली. त्यांचा स्पेशल कॉम्प्लिमेंट.